कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं। कशाबद्दल? मी तुम्हाला फोन केला आणि त्या क्षणी तुम्ही इकडे आलात। म्हणजे तुमच्यामुळे आनंदी आधीसारख्या हसल्या। मला माहिती आहे लहान मुलं कधीतरी रुसतात, कंटाळतात, पण माझ्यासाठी आनंदींचं हसू हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला फोन करून लगेच इकडे बोलवून घेतलं। हो नाही, म्हणजे यासाठी थँक्यू वगैरे काय बोलायची गरज नव्हती। म्हणजे नाही, म्हणजे याआधी मी तुमच्याशी खूप चुकीचं वागली आहे। बरेचदा तुम्हाला नको नको ते बोलली आहे, पण तुम्ही त्या कुठल्याही गोष्टीचा राग मनात न धरता आज माझ्या मदतीला धावून आला तो, त्यासाठी थँक्यू। नाही, मी बोललो ना तुम्हाला, थँक्यू बोलायची गरज नव्हती। माझाही आनंदीवर जीव आहे, म्हणूनच तर मी त्वरित तात्काळ ताबडतोब धावून आलो ना। त्या खुश होणं माझ्यासाठी पण इतकंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला मी खूप स्वार्थी वाटत असेल ना? म्हणजे मी कायम तुमच्याशी चुकीचं वागले आणि आज मला गरज होती तर मी तुम्हाला लगेच बोलवून घेतलं। नाही मॅडम, असं काही नाही। मी असा विचार अजिबात नाही करत तुमच्याबद्दल। नाही, तो तुमच्या मनाचा मोठेपणा झाला। तुम्हाला एक खरं सांगू का, मी सतत आनंदींबरोबर असते, सतत त्यांचाच विचार करत असते, पण कधी कधी ना त्यांच्या मनात काय चाललंय किंवा त्यांना आता काय वाटतंय ते मला नाही कळत। आज सुद्धा बघा ना, आनंदींना तुम्ही हसवू शकलात, मी नाही। माझ्या मनात काय आहे तुम्हाला कुठे कळतंय भावना मॅडम? माझ्या मनातलं तुम्हाला लवकरात लवकर कळावं एवढीच माझी इच्छा आहे। काय झालं? कसला विचार करताय? काही नाही, काय मी निघू का? नाही, चहा करू? नाही नको, आज मला जरा उशीर होता, मी निघतो आज। हं? रिक्षा नक्कीच माझा पाठलाग करते। यात कोण बसलंय ते मला कळायलाच हवं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।